ताज्या बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गोष्ट कायद्याची मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार प्रेक्षको, गोष्ट कायद्याची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। प्रेक्षको, राज्याचे पावसाळी अधिवेशन गाजलं ते हक्कभंग प्रस्तावाच्या मुद्द्यावरून आणि त्यानंतर लोकसभेचं पावसाळी अधिवेशन गाजलं ते कृषी सुधारणा विधेयकावरून। हे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर बराच गोंधळ उडाला। हे विधेयक यातील तरतुदी शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत शेतकरी आक्रमक झाले। भारत बंदची हाक देण्यात आली, रस्ता रोको आंदोलनं, उपोषण असं बरंच काही सध्या सुरू आहे। मात्र या विधेयकातील तरतुदी काय सांगतात आणि कृषी क्षेत्रात नेमके काय नवीन बदल होणार आहेत याविषयी आज आपण जाणून घेऊयात। गोष्ट कायद्याची तुमच्या आमच्या फायद्याची आजचा विषय आहे कृषी सुधारणा विधेयक। तर प्रेक्षको, कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी 3 विधेयकं लोकसभेत मंजूर झाली आहेत। त्यातलं पहिलं शेती उत्पन्न व्यवहार आणि वाणिज्य विधेयक 2020, दुसरं शेतमाल हमीभाव आणि शेती सेवा करार विधेयक 2020 यासह तिसरं विधेयक आहे अत्यावश्यक वस्तू विधेयक 2020। या विधेयकांबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात कायदेतज्ञ ॲडव्होकेट सुनील मुंदडा यांच्याकडून। 5 जून 2020 रोजी माननीय महामहिम राष्ट्रपती यांच्या सहीनं 3 अध्यादेश जारी झालेत। अध्यादेश जारी करण्याचे पॉवर्स राष्ट्रपतींना आहेत। ज्यावेळेस संसदेचं अधिवेशन चालू नसतो त्यावेळेस भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 123 प्रमाणे हे अध्यादेश जारी केले जातात। तो एक वेगळा विषय। असे अध्यादेश जारी केल्यानंतर त्याचा कालावधी असतो 6 महिने आणि 6 आठवड्याचा। 6 महिने 6 आठवड्याचा कालावधी संपल्यानंतर ते अध्यादेश पुन्हा काढावे लागतात राष्ट्रपतींना। ते लॅप्स होतात किंवा त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करावं लागतं। संसदेचं नुकतंच अधिवेशन चालू झालं आणि आपले कृषी मंत्री माननीय श्री नरेंद्रसिंगजी तोमर साहेब यांनी संसदेच्या पटलावर 3 बिल ठेवले। यापैकी पहिलं बिल होतं फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स प्रमोशन अँड फॅसिलेशन बिल 2020। या बिलासोबत आणखीन 2 बिल आलेत। दुसरं बिलसुद्धा नरेंद्रसिंग तोमर यांनीच संसदेच्या पटलावर ठेवलं। ते होतं फार्मर्स इम्प्रूव्हमेंट अँड प्रोटेक्शन ॲग्रीमेंट ऑफ प्राइस ॲश्युरन्स अँड फार्म सर्व्हिसेस बिल 2020 आणि तिसरे द इसेन्शियल कमोडिटीज अमेंडमेंट बिल 2020। ह्या 3ही बिलामध्ये पहिलं जे बिल आहे ह्या बिलाच्या तरतुदी, दुसऱ्या बिलाच्या तरतुदी आणि तिसरं बिल ह्या संबंधात आपल्याला थोडी पार्श्वभूमी जर जाणून घ्यायची असेल तर निश्चितपणे एक लक्षात येईल की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 3 प्रकारच्या रचना आहेत आणि त्याचे प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि थर्ड सेक्टर असं सेक्टर आहेत। प्रायमरी सेक्टरमध्ये शेती हा व्यवसाय येतो, सेकंडरीमध्ये अनेक उत्पादनं जे असतात ते येतात आणि तिसरं जे सेक्टर त्याच्यामध्ये सर्व्हिस येतो। आपला मुद्दा जो आहे तो फक्त प्रायमरी सेक्टरविषयी आणि शेतीविषयी। शेतीमध्ये आज भारतातले 50% जास्त लोक शेती हा व्यवसाय करतात। अर्थात GDPमध्ये त्यांचा दर केवळ 15 ते 16% आहे, परंतु हा व्यवसाय करताना त्यांना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी आपला माल, शेतीमाल जो उत्पादित केलेला आहे तो विकण्याकरता येणाऱ्या त्यांच्या ज्या अडचणी आहेत या संदर्भात ह्या बिलामध्ये विवेचन केलं आहे आणि त्याच्यावरचा तोडगा सुचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मुळात शेतीमाल विकण्याकरता आपल्याकडं 4 प्रकारचे ऑप्शन शेतकऱ्यांना उपलब्ध आहे। एक तर लोकल मार्केटमध्ये तो आपला शेतीमाल विकू शकतो, दुसरं आहे APMC आणि खरी मेक इथंच आहे। APMC हा जो भाग आहे या कायद्यानं काढून टाकलेला आहे, पूर्णपणे काढून टाकलेला आहे। तिसरा आहे MSP म्हणजे शेतीचा जो हमीभाव आहे तो हमीभाव देऊन सरकारच शेतमालाची खरेदी करतं आणि तिसरा आहे E-NAM, तो एक भाग आहे। आपण सुरुवातीला पाहिलं तर लोकल मार्केटप्रमाणे लोकल मार्केटमध्ये तो शेतकरी माल विकू शकतो, तो त्याचा तिथला एक भाग असतो। दुसरा जो आहे APMCमध्ये मिडलमॅन असतात, त्यांना आपण सामान्य भाषेत आडते म्हणतो। हे आडते काय करतात की शेतमाल आल्यानंतर त्याची प्रतवारी ठरवून त्याचा माल निश्चित भाव निश्चित करतात, त्या मालाची प्रतवारी पाहून दर निश्चित केले जातात आणि ते व्यापाऱ्यांना विकतात। म्हणजे शेतकरी जो उत्पादक आहे तो आणि व्यापारी याच्यामधला दुवा म्हणून आडते काम करतात आणि त्या बदल्यात ते कमिशन घेतात। या व्यतिरिक्त कमिशनच्या व्यतिरिक्त अनेक कर, शेस, लेवी हे सुद्धा त्या शेतकऱ्याला द्यावं लागतं। किमान पक्षी 8.5 ते 9% म्हणजे जवळजवळ 10% हा जो खर्च आहे तो शेतकऱ्याच्या माथी मारला जातो आणि यापासून सुटका होण्यासाठी
APMC की जी आपल्याकडं 1960 किंवा आपल्याकडं 2003 APMC आहे, अनेक बाजार समित्या आहेत. ह्या बाजार समित्यामध्ये असलेला हा जो काही संपूर्ण शेतमाल विक्रीचा हा जो पायंडा आहे तो पूर्णपणे ह्या कायद्यानं काढून टाकलेला आहे. आता काय झालं की वन नेशन वन मार्केट, प्रत्येक शेतकऱ्याला आपला माल हा कुठेही विकता येऊ शकतो. भारतात कुठेही त्याला ते मार्केट उपलब्ध आहे. किंबहुना आपल्याकडं कांदा जास्त येतो, कांद्याचा भाव जर आपल्याकडं कमी असेल, मालाचा पुरवठा जास्त असला की भाव कमी होतात. हे अर्थशास्त्रात जे गणित आहे त्यानुसार जर पुरवठा जास्त झाल्यामुळं भाव कमी झाले तर तो शेतकरी कुठंही विकू शकतो. खरेदी घेणाऱ्याला काय, त्याला एक पॅन कार्ड असावं. आता हा खरेदी करण्याकरता किंवा माल विकण्याकरता ही जी काही मुभा दिलेली आहे, ह्या मुभेमुळं शेतकऱ्यांना आपला माल जो आहे तो जास्तीत जास्त भावात भारतात कुठेही विकता येऊ शकतो. अशा प्रकारची ही महत्त्वाची तरतूद जी आहे ती ह्या कायद्यामध्ये गेलेली आहे. आता हा कायदा करताना दुसरा एक कायदा आला. त्या कायद्यामध्ये जे फार्मर्स इम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन, म्हणजे ह्या कायद्याच्या शब्दातच सांगितलं आहे की इम्पॉवरमेंट करायचं, सशक्तीकरण करायचं शेतकऱ्यांचं, आणि प्रोटेक्शन करायचं. त्याला जे शोषित केलं जातं, नाडलं जातं, त्यापासून शोषित करायचं. तो ज्यावेळेस बीजारोपण करतो, तो बीजारोपण करतानाच येणारा जो माल आहे त्या मालाच्या संदर्भात निर्धारित मूल्य किंवा जो दर आहे तो आजच ठरवून ॲग्रीमेंट करता येऊ शकतं. हे ॲग्रीमेंट करण्याकरता त्या शेतकऱ्याला प्रत्यक्ष तो जो कोणी ॲग्रीमेंट करणार आहे त्याच्यासोबत एक करार करावा लागतो. हा ॲग्रीमेंट एक हंगामापुरता राहू शकतो किंवा जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंतची तरतूद केली, 5 वर्षापर्यंत करार केला जाऊ शकतो. आणि ह्या करारानुसार जे काही उत्पादन येईल ते त्या करारातील अटी आणि शर्तीला अनुसरून त्या निर्धारित मूल्याला घ्यावंच लागतं, असं बंधन त्या उभय पक्षावर आहे. म्हणजेच आता शेतकऱ्याला बी लावतानाच त्यानंतर काय नैसर्गिक आपत्ती येईल किंवा कसं होईल किंवा ते माल कसा येईल ह्यापेक्षा आजच त्याचा भाव ठरवला जातो. म्हणजे मुळात शेतकरी कायद्याला जो विरोध चालला आहे की MSP म्हणजे जी काही किंमत आहे शासनाची आधारभूत किंमत, तोच भाग काढला जाईल, तर तसं नाही आहे. ॲग्रीमेंटनुसार कोणीही व्यक्ती MSPच्याद्वारे किंवा तो शेतकरीसुद्धा एक निर्धारित मूल्य ठरवून त्याचा जो माल विक्रीचा करारनामा आजच करून ठेवू शकतो. आता याच्यामध्ये पुन्हा असा वादाचा प्रसंग उद्भवण्याचा सुद्धा प्रसंग असतो की जर समजा त्या करारामध्ये एखाद्याने भंग केला किंवा शेतकऱ्याला तर करारानुसार ती पैसे मिळाले नाही किंवा शेतकऱ्याला त्या तरतुदीप्रमाणे लाभ मिळाला नाही तर काय, यासाठी सुद्धा या कायद्यामध्ये त्रिस्तरीय रचना केलेली आहे. ती त्रिस्तरीय रचना अशी की या कायद्याविषयी जर कराराविषयी जर कोणी भंग केला आणि त्याची दाद मागायची असेल तर SDM सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट साहेब यांच्याकडे ते पॉवर दिले आहेत आणि त्यानंतर तेही कन्सलेशनकडे पाठवतात. त्यानंतर ॲपिलेट ऑथॉरिटी पण आहे. अशा प्रकारे त्याच्यामध्ये दंडाची सुद्धा तरतूद केलेली आहे आणि कलम 8नुसार हे सर्व जे काही आहे ती न्यायिक प्रक्रिया चालते. म्हणजे शेतकऱ्याला प्रोटेक्शन पण दिलेलं आहे, त्याची आधारभूत किंमत तो आज बीज लावतो त्याच वेळेस निश्चित केली आहे, म्हणजे इम्पॉवरमेंटसुद्धा केलेलं आहे. असं या कायद्याच्या शब्दातच सांगितल्याप्रमाणे ह्या कायद्याचा हा उद्देश आहे. ॲग्रीमेंट ऑफ प्राईस ॲश्युरन्स, त्याचा प्राईस जे ते ॲश्युअर आज केली जाते आणि त्यानंतर त्याची फार्म सर्व्हिसेस करता सुद्धा ह्या कायद्यामध्ये तरतूद केली आहे. अशा प्रकारे हे 2 बिल नरेंद्रसिंग तोमर यांनी संसदेच्या पटलावर ठेवले आणि ते राज्यसभेत लोकसभेत मंजूरही झालेत. आता केवळ राष्ट्रपती साहेबांची त्याच्यावर सही होणं आहे. तिसरा जो आहे तो म्हणजे द इसेन्शियल कमोडिटीज दुरुस्ती कायदा अमेंडमेंट ॲक्ट. इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट आपल्याकडं 1955 पासून आहे आणि त्या कायद्यामध्ये तरतुदीमध्ये काही बदल व्हावा अशी जी एक मागणी होती त्या मागणीला अनुसरून ह्या कायद्यातला दुरुस्ती कायदा हा जो आणलेला आहे आणि कृषी मंत्री, अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री श्री आपले रावसाहेब दानवे पाटील यांनी हा कायदा ठेवला संसदेच्या पटलावर. तो सुद्धा मंजूर झालेला आहे लोकसभेत आणि राज्यसभेत. ह्या कायद्यामध्ये काय की ज्या इसेन्शियल कमोडिटीज आहेत, म्हणजे थोडक्यात तृणधान्य आहेत, तेलबिया आहे, डाळी आहेत किंवा कांदा आहे, बटाटा आहे, ज्या ज्या कायद्यानुसार प्रचलित कायद्यानुसार ह्या जीवनावश्यक वस्तू होत्या ह्या कायद्यातनं त्या वगळलेल्या आहेत. आता याचा परिणाम काय होईल, मार्केटमध्ये कोणीही त्या वस्तूचा साठा करू शकतो. म्हणजेच एक मोठं मार्केट, एक व्यापक मार्केट जे आहे ते शेतकऱ्याला मिळालं आणि या व्यापक मार्केटनुसार शेतकरी किंवा जो खरीददार आहे तो त्याचं संचय करून ठेवू शकतो. MSPमध्ये असं होतं की शासन त्याचा संचय करायचा, ते FCIच्या गोडाऊनमध्ये ठेवलं जायचं आणि ते FCIच्या गोडाऊनमार्फत जिथं जिथं ती आवश्यकता आहे त्या मालाची तिथं ते शासनामार्फत त्या गरीब लोकांना किंवा ज्यांच्यावर नैसर्गिक आपत्ती आली त्यांना ते दिलं जायचं. आतासुद्धा केवळ युद्ध आणि नैसर्गिक आपत्ती अशी अभूतपूर्व परिस्थिती जर नसेल तर ही मुभा
त्या प्रत्येक खरेदीदाराला ठेवलेली आहे, तो त्याचा संचय करू शकतो आणि ज्या वेळेस तो त्याला पाहिजे त्यावेळेस विकू शकतो. आता याचा फायदा दुसरा असा पण होणार आहे की आपल्या ह्या भारत देशामध्ये परकीय गुंतवणूकसुद्धा वाढू शकते. परकीय गुंतवणूक वाढल्यामुळे निश्चितच विकासाचा दरसुद्धा वाढू शकतो. म्हणजे थोडक्यात ह्या शेतीमालासंदर्भात प्रत्यक्षात शेतकऱ्याला जो फायदा मिळायला पाहिजे होता तो स्वतः उत्पादक असूनही तो जो मिळत नव्हता, काही त्याच्यामध्ये ऑब्स्टेकल्स होते, काही हर्डल्स होते, काही बॅरियर्स होते, हे बॅरियर्स दूर करण्याचा प्रयत्न या कायद्यानं केलेला आहे. या कायद्याच्या तरतुदी जर पाहिल्या तर निश्चितपणे त्या आपल्याला अमेरिका किंवा युरोप ह्या देशामध्ये जो कायदा आहे त्याच्यावर मॉडेल म्हणून हा कायदा आहे आणि तिथल्या ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणेच तरतुदी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकूणच या संपूर्ण तीनही बिलचा किंवा तीनही कायद्याचा निश्चितपणे शेतकऱ्यांना अंतिमता फायदा होईल अशा तऱ्हेनं आणि हाच एक उद्देश मनात बाळगून लोकसभा राज्यसभांनी जे आपलं सर्वोच्च सभागृह आहेत त्यांनी हे कायदे पास केलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्या आवाजी मतदानानं राज्यसभेत आणि लोकसभेत ते मंजूरही झालेले आहेत. राष्ट्रपतींची सही झाल्यानंतर त्यातल्या तरतुदी ज्या आहेत त्या आपल्या संपूर्ण भारतभर लागू होतील आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची हमीभाव तर मिळेलच, त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या मालासंदर्भात आणि त्यांच्या हक्कासंदर्भात जागृती किंवा प्रोटेक्शन आणि त्यांचं सशक्तीकरण एम्पॉवरमेंटसुद्धा होणार आहे. ह्या निश्चितपणे चांगल्या तरतुदी आहेत, तर याचं स्वागत सर्व ठिकाणून होत आहे. तर प्रेक्षको, राजकारण बाजूला ठेवत नक्की हे विधेयक काय सांगताय, काय बदल घडवून आणणार आहे याविषयी आज आपण जाणून घेतलं. तर आता आजच्या भागामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.